शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत अशी चर्चा आहे. आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत खैरे आहेत. चर्चा आहे की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून शहरातून पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तशी तुमची इच्छा आहे का? नाही, मग सांगतो मी तुला. माननीय उद्धव साहेबांनी जर आदेश दिला तर त्याप्रमाणे मी लढेन, कारण मला त्या गद्दाराला पाडायचं आहे. जे गद्दार या ठिकाणी माझ्यामुळे निवडून आले, ते मागच्या वेळेस ह्याच खुर्चीवर बसून मी 2,500 फोन त्यांच्या मतदानासाठी मी विनंती केली लोकांना, 2,500 लोकांना. आणि ते फुटले. आम्हाला सगळ्यात जास्त दुःख झालं की ते फुटले. तर गद्दारांना त्या ठिकाणी पाडणारा व्यक्ती कोण आहे? कारण ते आता त्यांच्याकडे अमाप जमा केलं त्यांनी, आणि म्हणून रस्ते बिस्ते असं काहीतरी खोटं नाटक असं तरी केलेलं आहे ते. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अशा व्यक्तींना जर पाडायचं असेल तर जो माननीय उद्धवजी आदेश देतील तो मी स्वीकारायला तयार आहे. तुमची तयारी आणि इच्छा आहे का? नाही, मी ह्या पश्चिम मतदारसंघात पहिला हिंदू आमदार झालो होतो, पहिला 1990ला. नंतर 95ला सुद्धा मी निवडून आलो. नंतर मग माननीय शिवसेना प्रमुखांनी मला दिल्लीत पाठवलं आणि मी दिल्लीतसुद्धा 20 वर्ष 4 टर्म मी काढल्या. नंतर ह्या 2 टर्ममध्ये थोडा धोका झाला, काही लोकांना धोका दिला. आणि आत्तासुद्धा काल मी एका ठिकाणी बोललो की याचा पैशाचा उत्माद इतका चालला मोठा. इथे हेलिकॉप्टरमधून पैसे आले आणि त्यावेळेस ते तत्कालीन म्हणजे CP होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष झालं. आणि त्या पैशाचा वापर करून मला त्या ठिकाणी पाडण्यात आला. हे सगळं जरी असलं तरी आता लोक चिडलेले आहेत. आणि माननीय उद्धवजींचं एक वलय जबरदस्त, पवारसाहेबांचं वलय, काँग्रेस महाविकास आघाडीचं एक वलय, ते जबरदस्तपणे त्या ठिकाणी म्हणजे त्या माध्यमाद्वारे आपल्याला ही जागा, आपली जागा जी आहे ती तर जिंकायची. त्याचप्रमाणे मध्य पूर्व, बाकी कन्नड, वैजापूर, गंगापूर यासुद्धा आम्हाला जिंकायच्या आहे. बरं, संजय शिरसाटांना पाडण्यासाठी तुम्हाला पश्चिम पाहिजे? नाही, एक असं आहे ना की जर आदेश आला तरच ना. आणि त्याच्यामुळे कोणीतरी बाहेरून यायचं आणि त्याला तिकीट द्यायचं हे काही लोकांना पडलेलं नाही आहे. आणि म्हणून तो दृष्टिकोन जर ठेवला तर आपल्या इथून आपला माणूस त्या ठिकाणी नाही आहे का कोणी. आणि जर समजा असं असेल तर त्या ठिकाणी जर मी एकनिष्ठ आहे, तो गद्दार आहे, एकनिष्ठ गद्दारच पाडू शकतो, बाकी कोण नाही. बरं, पण अंबादास दानवेंनी राजू शिंदे हे भाजपातून प्रवेश दिला, ते मला काहीच माहीत नाही. अंबादासने कधी मला विचारलं पण नाही. तो सतत त्यांनी हे केलं. त्यांनी हे सांगितलं की 16-17 नगरसेवक भाजपच्या येणार आहे, पण एकच आला होता, तोही तिकडचा होता, तो अपक्ष निवडून आलेला होता. तर त्यामुळे हे सगळे ते प्रकार काही माझ्या कानावर नव्हता. आणि फक्त मी व्यासपीठावर पाहिलं त्याला प्रवेश घेताना. ठीक आहे, पाहू ना काय आता. तिथे एकनिष्ठ पाहिजे. राजीव शिंदेना घेण्यात त्यांनी आधी काय सांगितलं होतं की मी भुमरेंना त्या ठिकाणी मदत केली 25,000 मतांनी, म्हणजे मला पाडला. म्हणजे जे आज उद्धव साहेबांना जे आज मनाला लागलेलं आहे, फील झालं त्यांना, ते फील कोणी केलं? ह्या ज्यांनी त्यांना निवडून आणलं आमच्या विरोधात, त्यांच्यामुळे त्यांना फील झालं ना. मग अशा व्यक्तीला कोण मतदान करणार हे मला सांगायचं. बरं, संभाजीनगरमधून किती जागा लढणार? आम्ही आमच्या जिल्ह्यातून आमच्या 6 जागा पूर्वी होत्या, त्या 6 जागा मी लढवणार असं पक्षाने चर्चा चालू आहे. आणि ज्यावेळेस फायनल चर्चा होईल त्यावेळेस उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते जो आदेश देईल तो आदेश आहे. भाजपा, तुम्ही पूर्वी सत्तेत होतात त्यावेळेस ज्या सत्तारांना तुम्ही विरोध करायचात, वेगवेगळे शब्द तुम्ही वापरलेले होते, हिरवा साहेब, ते आता पालकमंत्री आहेत. आता ते पालकमंत्री झालेत. त्यांची खूप इच्छा होती पालकमंत्री व्हायची आणि ते झाले. आता पाहू किती दिवस ते काम करतात आणि काय करतात. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी कसं काम केलं सगळ्या जनतेला माहीत आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या पालकमंत्री? नाही, मला हे पटेलच नाही आहे. म्हणजे तो जो माणूस आहे त्या माणसाने इतकी गद्दारी केली, कोर्टाचे समन्स यायला लागले आणि ह्या लोकांनी त्यांना पालकमंत्री केला. दुसरा कोणी नव्हता का?
पण त्याला पालकमंत्री केलं. म्हणजे गद्दारांना पालकमंत्री केलं म्हणजे गद्दारांना पाडावंच लागेल ना. आणि म्हणून ती व्यूहरचना आता आम्हाला करावी लागेल. मनसे स्वबळावरती निवडणूक लढवणार. आता ते म्हणजे राजसाहेबांचं त्यांच्या जे काही असेल ते करतील. ते काय आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल. असू द्या ना, कार्यकर्त्यांना काम वगैरे मिळतं, इलेक्शन लढावं असं वाटतं आणि त्यामुळे ते करतील, हरकत नाही. करायला आमच्याबरोबर लढलं तरी आम्ही जिंकूच, काय प्रश्नच येत नाही. राज्यामध्ये शिवसेना किती जागा लढवणार? राज्यामध्ये शिवसेना जे आहे ना, आता आमच्या जवळपास आम्ही 103च्या वर आम्ही जागा लढणार आहेत. 103 ते मागे साहेबांनी सांगितलं, ते जवळपास आमच्या 140पर्यंत आमची तयारी आहे. आणि 100च्या वर जागा निवडून आणायची आमची सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते आदरणीय उद्धवसाहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे निश्चितच सगळ्या आता कामाला. 103 का 140? 140पर्यंत आम्ही लढणार. पण 103 म्हणजे संजय राऊत साहेबांना 103 दिवस यांनी जेलमध्ये टाकलं होतं ना, खोटं नाटक करून. ते तर जिंकणारच, 103 जागा आम्ही जिंकणारच आहे. पण 140पर्यंत आमची मजल चालली. धन्यवाद. हे एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला जर पश्चिममधून, आता तुम्ही म्हणताय की तिकीट तुम्ही इच्छा आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर तुम्ही लढणार, पण तिकीट नाही मिळालं आणि ज्यांना प्रवेश मिळाला त्यांना मिळालं तर? ज्यांना प्रवेश मिळाला तर ते उद्धवसाहेब ठरवतील द्यायचं की नाही द्यायचं त्यांना. पण त्यांना ज्यांनी उद्धवसाहेबांना दुःखित केलं मला पाडून, उद्धवसाहेब कसे त्याला तिकीट देतील असं माझं म्हणणं आहे. कारण कोणी यायचं आणि कारण बाकी म्हणजे याच्यामध्ये पक्षामध्ये कोणी पदाधिकारी कार्यकर्ते नाही आहे का? बरं, तुमचं काय, पण तुम्ही काम करणार की नाही करणार? नाही, मी तर शिवसेनेचा नेता आहे. मी तर सगळीकडे जाऊन काम केलेलं, काम करतोच मी. माझ्यामध्ये गद्दारी कधी नाही आहे. मागे प्रदीप जयस्वालला त्या ठिकाणी तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या म्हणून सांगत होता. मी रात्री 1:30 वाजेपर्यंत मी फॉलोअप केला, पण नाही झाला. ते झालं ते आता जो तोही गद्दार झाला ना, हाय जो ज्याला दिलं तोही गद्दार झाला, तो जैन. तर त्या विकास जैनला त्या ठिकाणी तिकीट दिलं साहेबांनी. मी काम केलं, मी प्रदीपचं नाही काम केलं. मी हे माझे हे आहे. पण आता ह्यावेळेसची सिच्युएशन वेगळी, काय सरकार आणायचं आहे आणि सरकार आणायचं ते माननीय उद्धवजी खूप विचारपूर्वक निर्णय घेतील. ठीक आहे, धन्यवाद. हे होते चंद्रकांत खैरे. आणि लोकसभा निवडणुकीचा पराभव झाल्यानंतर ते आता विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी संधी दिली तर संजय शिरसाटांना पाडण्यासाठी ते पश्चिममधून उभा राहण्यास इच्छुक आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.